जवळ घेता शिण गेला दावी प्रेम भाते आणि अंगावर चढते देह विसरे आपला जवळ घेता शिण गेला तुका संता पुढे पाय झोंबे लाडे कोणे देह विसरे आपला जवळ घेता शिण गेला विठ्ठल शांतता राखा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण महायोग पीठ देवी परम कुंडली समागत्य विष्टमानंद कंद परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगा स्वरूप समान पांडुरंगा करू प्रथम मनमाना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेलो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे विठ्ठल विठ्ठल
इकडे लक्ष द्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज पुतळाबाई नामदेव गाडेकर यांच्या 16व्या पुण्यतिथी निमित्त ठेवण्यात आलेली ही कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, संयोजक, आयोजक, नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच अंजलीताई यांच्या परिचयातून व लक्ष्मण दादा व राजेंद्र दादा यांच्या संकल्पनेतून ही कीर्तनरूपी सेवा मी हप बाल कीर्तनकार ईश्वरी माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. तर या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध संत, देहुनी निवासी संत त्यांनी गाथा लिहिला आणि त्यांचा गाथा पाण्यावरती लाह्यासारखा दगडासहित 13 दिवस काढला. एवढे थोर संत. अहो, त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या मालकाला यावं एवढा भगवंतावर देखील अधिकार काबीज करणारे संत ते म्हणजे देहू निवासी संत. त्यांच्याच गाथेतील आज हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. बरं, मग देहुनी निवासी संत म्हटल्यावर कोणते बरे संत? जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांच्या गाथेतील मातेचं वर्णन करणारा आणि माते समान असणाऱ्या संतांचं देखील वर्णन करणारा 4 चरणीय गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल. बरं, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रथमची जी 2 चरण आहेत ना ती मातेला देतात आणि नंतरची जी 2 चरण आहेत ना ती संतांना देतात. आणि या अभंगाद्वारे त्यांना सांगायचं तरी काय बरं मग आपल्याला? तर ते आपल्याला सांगतात की मातेचं जे चित्त आहे, जे मन आहे ते आपलं फक्त बाळावरच व्यापले, बाळानेच व्यापलेले. आपलं बाळ उठलं असेल का, झोपलं असेल का, त्याने खाल्लं असेल का, त्याने पिल्लं असेल का, एवढं सगळं विचार ती सदा ना कदा करत असते. आणि ती माऊली, ती माता आपल्या बाळासाठी आपला देह विसरून जाते. तिने केलेलं कष्ट श्रम ती एका क्षणात विसरते जेव्हा ती त्या बाळाला, आपल्या बाळाला समोर पाहते. आणि ज्यावेळेस आपल्याला आई लाडाने, प्रेमाने ज्यावेळेस दही भाताचा घास भरवते ना त्यावेळेस ते बाळ पण बघा ना किती लढीवाळपणे त्या आईच्या कुशीत येऊन बसतात. आणि 4थ्या चरणात आपल्याला तुकोबराय सांगतात की याचप्रमाणे जे संत आहेत ते देखील माझी माता आहेत, माझे माता आहेत. आणि त्यांचं कौतुक तुकाराम महाराज लाडाने, कोडाने, कोड कौतुकाने करतात, जोमतात. हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अहो, आज पुतळाबाई यांच्या 16व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी जमलोत आपण. आणि काय आनंदाने, काय सुंदरपणे हा कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही म्हणाल पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि आनंदाने. अहो, त्यांच्या घरामध्ये जे सात्विक मुलं जन्माला आलेत ना, तुकाराम महाराज पण म्हणतात कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिका काटे देवा. अशा त्यांच्या पोटी एवढे थोर व्यक्ती जन्माला आले. मग आता त्यांच्या आईच्या पुण्यतिथीला आपण दुःखात पाहिजे का? नाही. आणि सात्विक म्हणजे काय बरं? जे चांगले आहेत, दुसऱ्यांचं कसं भलं होईल याचा विचार करतात, ज्यांच्यामध्ये सुविचार आहे, ते संतरूप देखील आहेत. हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देखील सांगतात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे. म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदणा आहेच आहे. ज्या ठिकाणी शिव शंकर आहेत
त्या ठिकाणी पार्वती माता आहेतच आहे. आणि याच प्रमाणे ज्या ठिकाणी संत आहेत ना त्या ठिकाणी सुविचार आहेच आहे. आणि असं त्यांच्या पोटी लक्ष्मण काका आणि राजेंद्र काका हे जन्माला आले. त्यांच्या पोटी अहो मंगलताई देखील, या सर्वांच्या देखील संकल्पनेतून ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी भेटलेली. अहो पुण्यतिथी आपण ठेवली आहे, पण पुण्यतिथी कोणाची करावं बरं? अहो त्याच व्यक्तीची आपण पुण्यतिथी करायला हवी ज्याने आयुष्यामध्ये खूप पुण्य केलेलं आहे. जे कोणी थोर व्यक्ती त्यांची पुण्यतिथी होते आणि त्यातीलच आपल्या पुतळाबाई. अहो किती सुंदर प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे, किती कष्ट घेतलेले आहे. मी एका ठिकाणी नारदाच्या गादीवर, खोटं बोलत नाही, मी एका ठिकाणी प्रवचनाला गेले, 10व्याचं प्रवचन. त्या ठिकाणी आईचा 10वा मुलांनी टक्कल केलेला आहे आणि तिथं काही पाहुणे निघून गेले होते आणि काही थांबले होते. तर त्या 3 भावंडांमध्ये आईचं सोनं भेटावं म्हणून भांडण होते. टक्कल केलेलं आहे, 10 दिवस झाले तरी सुद्धा आईचं सोनं मला पाहिजे, मला जास्त पाहिजे, मी मोठा आहे, मी छोटा आहे म्हणून माझ्यावर काढणे, असं भांडण सुरू होते. परंतु लक्ष्मण काकांनी आणि राजेंद्र काकांनी 16 वर्ष जाऊन झाली तरी देखील एवढा सुंदर प्रकारे कार्यक्रम उभारलाय. मी त्यांचे देखील आभारी आहे. विठ्ठल अहो आपण जर कुठेही गेलं तर पाहिलं तर प्रत्येक बस स्थानकावर हिरकणी कक्ष म्हणून आहे. अहो त्या माऊलीचंच का बरं नाव, बाकीचे कोण नाही का? ते आहेत, परंतु हिरकणी कक्षच का बरं म्हणतात? विठ्ठल विठ्ठल. तर हिरकणी कक्ष का बरं म्हणतात? तर आपल्याच कुळातील हिरकणी रायगडवाडीची, रायगड गडाच्या पायथ्याला राहणारी, दररोज सकाळी दूध विकायला जाणार आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या अगोदरच वापस येणार. कारण की स्वराज्यामध्ये नियम होता की सूर्यास्त झाल्यावर जो मेन दरवाजा आहे ना तो उघडला जाणार नाही, म्हणून सूर्यास्त व्हायच्या आधीच ती वापस यायची. दररोज असं चालू असायचं. परंतु एका दिवशी मात्र त्याचं छोट लहान बाळ अगदी 7-8 महिन्याचं आणि त्याचं दुखायला लागलं. तिला काही जाता येईना, परंतु जाणं आवश्यक होतं, कारण त्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती आणि हिचं देखील दूध त्यामध्ये सामील होत, म्हणून तिने जाणं गरजेचं होतं. जायला उशीर झाला, दूध द्यायला उशीर झाला आणि वापस यायला पण उशीर झाला. ती पळत येते, सूर्यास्त व्हायला लागले, दिसलं, पळत येते, धावत येते, का माझं बाळ उठला. परंतु तो दरवाजा बंद झाला, पाय पकडले, पदर पसरला तिने, तेव्हा मला जाऊ द्या, माझं बाळ घरी एकलंय, ताणय, भुकेलंय, सकाळपासून काही नाही खाल्लं, दुखतंय माझ्या बाळाचं, जाऊ द्या. त्यावेळेस ते म्हणतात की अगं तू कुणाची काय आणि तुझं कोण घरी आहे आणि तुला कमून उशीर झाला, काही आम्हाला माहित नाही. हा स्वराज्यातील नियम आहे. इथं जरी छत्रपती शिवाजी महाराज आले ना तरी पण नियम मोडणार. आणि तुझ्यासारखंच काय ग, तरी ती खूप रडती, म्हणते अहो कोणाला नाही सांगणार, मी एकटीच जाईन, कोणाला पण नाही म्हणणार, मला जाऊ द्या. नाही गेली, प्रत्येकाला विचारते कुठून जाता येईल गडाच्या खाली, कुठून जाता येईल गडाच्या खाली. सर्वजण म्हणतात मेन दरवाजा, मुख्य दरवाजातूनच. परंतु त्यातील एक व्यक्ती तो म्हणाले की इथून पश्चिम कडा तिथूनच खाली जाता येतं, परंतु आपल्याला नाही. इथून फक्त पाणी खाली आणि हवा वर येते, बाकी कोणीच येत नाही. इथून बघत सुद्धा नाही खाली कोणी, कारण ती एवढं खोल होतं. तिने काहीच विचार नाही केला. तिने त्या ठिकाणी गेली आणि तिथं एक मावळा उभा होता. त्याच्या डोक्यामध्ये मारलं, का माहित होतं कोण नाही जाऊन देणार, डोक्यामध्ये अर्गत मारलं. तो खाली पडला, फेटा घेतला, कमरेला बांधला, झाडाला बांधला आणि खाली निघाली. अहो एवढा खर्च
चटलं तिला, एवढं रक्त येतं, डोक्याला लागलंय, मधमाशांचं मोळ आलंय, चावलंय. परंतु त्या अवस्थेमध्ये देखील तिच्या मनामध्ये फक्त एवढंच होतं की माझं बाळ घरी येतंय. कशी बशी करत घरी पोहोचली. चलता येत नव्हतं, वळखू येत नव्हती की ही हिरकणी आहे. आणि जेव्हा तिने आपल्या बाळाला बघितलं ना, तेव्हा तिच्या मनाला शांती लाभली. अहो, म्हणजे आपल्या मातेचं चित्त, आपल्या माऊलीचं चित्त, आपल्या आईचं चित्त हे सदा ना कदा आपल्या बाळावरतीच असतं, हे तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मातेची यादी आज या समाजामध्ये जर आपण नीट निरखावून बघितलं ना, कोणामध्येच भाव राहिलेला नाही, कोणामध्येच आपुलकी राहिलेलं नाहीये. परंतु तुम्ही म्हणाल कोणता भाऊ? महिला मंडळ, तुम्ही म्हणाल कोणता भाऊ? तो तुमच्या माहेरकडचा भाऊ नाही, तो भाऊ फक्त अंगठे घ्यायलाच येतो, बाकीच्या वेळेस तो भाव नसतो. तो मनातील भाव, ती भावना, ती नाही राहिली आज कोणामध्ये. परंतु ज्या वेळेस श्री कृष्ण आणि उद्धव समोरासमोर बसले, त्यावेळेस उद्धवाने विचारलं, श्री कृष्णा, का रे, तुझी सख्खी बहीण तर सुभद्रा आहे, द्रौपदीला का बहीण मानतोस? तू सुभद्रापेक्षा जास्त तिला का जीव लावतोस? श्री कृष्ण म्हणाले, असं या विचारात पडलायस का विद्धवा? बरं, तुला दाखवू की सांगू? ते म्हणाले, आता दाखवच. रथ काढला. सकाळची वेळ, सूर्योदय झाला होता. निघले पहिला सुभद्राच्या महालाकडे. सुभद्रा आली, सकाळी उठली होती. आली, ब्रश घेतला, कोलगेट लावला आणि घासायला लागली. होतं का तेव्हा? होतं का तेव्हा? नाही. सकाळी उठले, आवरून ठेवलं होतं सूर्योदय व्हायच्या आधी. त्या ठिकाणी श्रीकृष्ण आले, म्हणाले, अगं सुभद्रा, भूक लागली ग, काहीतरी खायला दे. तिने सफरचंद आणि काही फळं आणले, चाकू दिला आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाने पहिलं सफरचंद नीट कापलं, दुसरं पण नीट कापलं, तिसऱ्याला मुद्दामून आपली करंगळी. रक्त येऊ लागलं, रक्त व्हायचं थांबना. उद्धवाने मग सुभद्रेला आवाज दिला, सुभद्रा, अगं श्रीकृष्णांच्या बोटाला लागलंय, रक्त येतंय, अरे काहीतरी चिंदी आण बांधायला, रक्त थांबल. त्यावेळेस सुभद्रा इकडं पळती, तिकडं पळती, या कपाटाखाली बघती, त्या दिवाणाखाली बघती, हे कपाट उघडती, ते कपाट उघडती. और शेवटी ती देवाची बहीण असणच एवढं सगळं चाफी, ती चिंदी सापडना तिला. त्यावेळेस अर्धा पाऊण तास झालं. श्रीकृष्ण म्हणाले, लय वेळ झाला, आता द्रौपदीच्या महालाकडे. काढला रथ आणि गेले द्रौपदीच्या महालाकडे.
द्रौपदी ही सूर्याला नमस्कार करत पाणीच टाकत होती. हातामध्ये सोने चांदीचं ताट होतं आणि ज्यावेळेस श्रीकृष्णाची रथ वाजली वळून बघितलं, पहिलं लक्ष त्या बोटाकडे गेलं की अरे माझ्या कृष्णाच्या बोटातून रक्त गळत आहे. म्हणून धावत पळत आली, हातातील सोने चांदीचं ताट इकडं ना तिकडे टाकून दिलं. धावत पळत आली, पदर घेतला, पदर पडला आणि श्रीकृष्णाच्या बोटाला लावलं. श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा, कळलं का रे? ते म्हणाले अहो बघितलंच, कळायचं काय, मगाच करून दिलं. म्हणजे त्यावेळेस भाव मनामध्ये असेल ना तर सख्ख शत्रू वैर कोणालाच बघता येत नाही. मनामध्ये फक्त नीट भाव पाहिजे. विठ्ठला अहो मातेचं किती प्रेम असतं मुलावर, शब्दात सांगता येणार नाही. एवढं आपल्यावरती आपली आई प्रेम करते, आपल्याला जीव लावत असते. अहो स्वतःला जरी कुठेतरी कमी पडन, परंतु लेकराला काहीच कमी पडून देणार नाही. ती आई असते. अहो आपली आई आपल्यासाठी आपला पूर्ण देह बाण विसरते, पैसे देते, सर्व देते, परंतु आपलं शरीर सुद्धा ती ठेवत नाही. आपल्या बाळाला मोठा एवढी आई थोर असते. अहो एक मुलगा खूप हुशार, शाळेमध्ये खूप मार्क पडले त्याला, खूप हुशार, पहिला नंबर. आणि एका दिवशी त्याची आई ही डबा घेऊन शाळेत आली. घरी आल्यावर ताण ताण करत आला, तू माझ्या शाळेतच कस काय आली? विसरलीस का ग आई? तुला एकच डोळा आणि तू कशी दिसते? शाळेतच का आलीस तू? मला माझे मित्र खोळत होते. म्हटलं की अरे तुझी आई असली, आम्हाला वाटलं चांगली असेल, तू एवढा हुशार, तुझी आई असली. तू पुढे शाळेतच यायचं नाही. आणि सारखं म्हणत होता की तू एक डोळ्याची आहेस, तू कुरूप आहेस. त्यावेळेस हे शब्द ऐकून आईला मात्र खूप वाईट वाटलं. सदा न कदा ते शब्द ऐकायला येत होते. आईने जेवण नाही केलं ना मुलाने केलं. आई मात्र दबक्या आवाजामध्ये रडत होती, का माझं बाळ उठून नाही झोपलं म्हणून दबक्या आवाजामध्ये रडत होती आई. आणि सकाळ झाली, मुलगा शाळेमध्ये गेला. नंतर काही दिवसांनी कळालं की अरे शाळेमध्ये पहिला नंबर आला. त्यावेळेस त्यांनी सांगून ठेवलं, आई शाळेत यायचं नाही. माझे मित्र मला पुन्हा खोळते, ज्यांनी बघितलं नाही ते तुला बघते, तू शाळेत यायचं नाहीस. परंतु आईला काय राहावं, अरे माझ्या मुलाचा पहिला नंबर आलाय, अरे त्याचा सत्कार आहे. मुलगा पुढे निघाला, आई सर्वात मागून गेली आणि सगळ्यात शेवटी साईडला उभा राहिले. मुलगा हार घालायला स्टेजवरती गेला, वरून बघितलं तर खाली आई दिसली. घरी आला आणि म्हणाला की तुला मी नको म्हणलं होतं, ह्याच्या आधी तर नाहीच ऐकलं, पण आता तरी कशाला? अरे कोणालाच नाही सांगितलं तू माझं म्हणणं, अरे कोणालाच नाही माहिती, कोण नाही बोलणार तुला काय? तरी सुद्धा म्हणत होता की अगं तू एक डोळ्याचीस, का आलीस? शेवटी आईला तर खूप वाईट वाटलं, काहीच बोलली नाही. मुलाने बॅग भरली, नंबर आला होता आणि ठरवलं आता दुसरीकडे शिकायला जायचं, तिथंच मोठं व्हायचं, वापस इकडे एकदाही यायचं नाही. गेला, बॅग भरली, शहरामध्ये शिकायला गेला, लगेच नोकरी लागली मार्कामुळं. तिथंच लग्न केलं, तिथंच राहू लागला. आई मात्र एकटी इथंच वाट बघत बसली मुलाची. शेवटी तिने पत्ता विचारला की अरे माझ्या मुलाला बघितला का, कुठे आहे? शेवटी बातमीत पण त्याचं नाव आलं की अरे तो एवढा मोठा साईज झाला. ठरवलं मुलाला भेटायला जायचं, कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला भेटायला आपण जायचं. मुलाला भेटायला जायचं म्हणून तिने लाडू, करंजी, शेव, चिवडा, अनारसे करून ठेवले, डब्यात भरले आणि गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने दरवाजा वाजवला. मुलाला दोन लेकरं पण झाले होते. त्यांनी उघडला. एक डोळ्याची ती कुरूप स्त्री बघून त्यांना भीती वाटली. ते परत धावत आले, बाबा कोणतरी आलाय. मुलगा आला आणि बघितलं तर काही तर आली. तरीही त्यांनी ओळखले नाही आणि म्हणाला, अगं तू कोण आहेस? माझी मुलं घाबरले, तुला कळत नाहीस का? ओळखू पण तुला कळत नाही का? त्यावेळेस त्या मुलाने दरवाजा धाड दिशेने आपटला, आतमध्ये ताणताण करत गेला.
तो डबा तिथंच ठेवला आईनं. नंतर तरी खाईल माझं बाळ. आणि वापस आली. नंतर काही दिवसांनी त्याच गावामध्ये लोकांनी बोलवलं. काही काम निघलं. आला, दरवाजा पुढून जात होता. पाहिलं की अरे घराला कुलूप. आई तर सदा ना कदा घरातच असते, घराला कुलूप. शेजारच्या काकूंना सहज विचारलं, का हो आई कुठं गेली आहे? ते म्हणाले, अरे तुला माहित नाही, आम्ही फोन केला नाही उचललास तू. तुझी आई 2 महिने झालं देवा घरी गेली. हे पाहिलं मुलाला थोडं वाईट वाटलं, पण तो म्हणाला की अरे काय होतं, केलेच काय त्या आईने आपल्यासाठी, म्हणून तो पुन्हा पुढे जायला निघाला. ते शेजारच्या काकू म्हणाले, अरे थांब, तुझ्या आईने एक चिठ्ठी लिहिली, तेवढी तुला द्यायला सांगितलीये. ते म्हणाले, बर द्या. ती चिठ्ठी वाचली, तशीच घातली, घरात आला. बायकोने चहा करून दिला. चहाचा कप तोडायला लावला, तेवढ्यात चिठ्ठी आठवली. घेतली चिठ्ठी आणि वाचायला लागला. जसा तो वाचत जात होता ना, तस त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत जात होते. रडणं काही थांबत नव्हतं. तुम्ही म्हणाल असं लिहिलं तरी काय होतं त्या आईने त्या चिठ्ठीमध्ये? तर नीट लक्ष देऊन ऐका. त्या आईने लिहिलं की अरे बाळा, कसा आहेस, चांगला राहा. मला माहित नाही मी गेले त्याचं तुला वाईट वाटतं की नाही, परंतु बाळा खुश राहा. पुन्हा लिहिलं, बाळा तू माझा आजपर्यंत तिरस्कार केला त्याचं कारण एकच होतं ना, की मी एका डोळ्याची. अरे तुला 2 टायमाची भाकरी पुरवली, तुझ्यासाठी काबाड कष्ट केलं, शाळेमध्ये जाऊन तुला शिकवलं, रोजाने जाऊन पैसे कमवले. पण बाळा ऐका, अरे तू विचारला पण होतास की अगं आई तू एका डोळ्याची काय आहेस, तू अशी काय दिसतेस? आज सांगते बाळा, माहित नाही फायदा होईल की नाही सांगून, पण त्या आईने सांगितलं की बाळा, अरे तुझे वडील आणि तू जात असताना ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये तुझे वडील वारले, पण तुझा एक डोळा मात्र कामातून गेला. म्हणून अरे माझं तर आयुष्य झालंच होतं म्हणायचं. तुझं शिक्षण बाकी होतं, तुझं नोकरी बाकी होती, तुझं लेकरं बाळ सगळं काही आयुष्य तुझं उरलं होतं. म्हणून बाळा माझा विचार न करता माझं एक डोळा तुला दिला, म्हणून मी एका डोळ्याची आहे. त्यावेळेस हे ऐकलं बरोबर मुलाने मोठ्याने आई म्हणत थांबवला, फोडला. रडणं थांबेना. बायकोने विचारलं, दाखवणे बायकोचं देखील रडणं थांबेना. म्हणजे एवढं आईचं प्रेम मुलावरती असतं. अहो एवढा तिरस्कार केला त्या मुलाने, सांगितलेलं नाही आणि कष्ट करत राहिली त्या मुलासाठी. अहो म्हणजे ती आई आपल्या बाळासाठी आपला देह विसरते, आपण केलेलं काम कष्ट सगळं विसरते. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात.
संत देखील या माताप्रमाणेच आहेत. अहो, माता ही आपल्या मुलावरती अफाट प्रेम करते आणि संत माणसांवरती या मनुष्यावरती तर प्रेम करतातच, परंतु प्राण्यांवरती देखील माता होऊन प्रेम करतात. ते संत असतात. अहो, बाळू मामा, संत बाळू मामा अवघ्या लहान वयातच असताना काट्यामध्ये झोपणार, काट्यामध्ये झोपणार. एवढंच नाही तर बाभळीचा पाला खाणार. विठ्ठल विठ्ठल थोड्या वेळी त्या महाराज बाभळीचा पाला खाणार एवढ्या लहान वयात आणि आई वडिलांना बोलून झालं. बाभळीचा पाला खाणार आणि म्हणणार की अरे त्या प्राण्यांमध्ये माझ्यामध्ये बदलच काय. आणि याला वैतागून मायाप्पा त्यांचे वडील ठरवलं की अरे एवढे लहान वयात काट्यावरती झोपणं, कुठं बाभळीचा पाला खाणं, आपण त्यांना दुसरीकडेच ठेवायला पाहिजे. म्हणून एका शेटजींकडं कामाला ठेवलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर बाळू मामांनी एका गाईला चारा टाकायचं ठरवलं. चारा आणि खुराक अगदी ताजा आणलं होतं, ते टाकायला लागले. तेवढेच शेट आले, म्हणाले अरे त्या गाईला चारा आणि खुराक टाकू नका. ते म्हणाले का हो, याच गाईला बघून मी सगळ्या गाईंना टाकलं, तुम्ही मला काहीच नाही म्हटलं. मग याच गाईला मी खुराक आणि चारा टाकायला लागलो तर तुम्हाला काय झालंय. त्यावेळेस संत बाळू मामांनी असं म्हटल्यावर शेठजी म्हणाले की अरे ही गाय दूधच देत नाही, मग हिलाच उगाच कशाला चारा टाकायचंय, चांगला कशाला खुराक टाकायचंय, नको टाकू. त्यावेळेस संत बाळू मामा म्हणाले ही गाय दूध देत नाही म्हणून तुम्ही तिला चांगला चारा नाही टाकत. बरं मग ऐका, ही गाय दूध देते. ते म्हणाले अरे आम्ही ह्याच्या मालिकेत आम्हाला माहितीये ही गाय दूध देत नाही. ते म्हणाले ही गाय दूध देतेच. त्यावेळेस मग त्यांची बायकोच साईडला होती. ते म्हणाले खरंच दूध देते. ते म्हणाले हो. तेवढ्यात बाळू मामा म्हणाले पातेला आणा. त्यावेळेस तो शेठजी म्हणाला अरे दूध देतच नाही, विनाकारण कशाला पातेला आणायचंय. त्यांची बायको म्हणाली अहो लाथ मारली तर त्यालाच मारीन, आपल्याला काय करायचंय, देऊन टाका पातेला. पातेला आणायला गेली, पातेला दिलं आणि आत गेली. शेठ पाहत होता. बाळू मामांनी हात जोडले आणि भगवंताला स्मरू लागले. म्हणाले हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, हे विठ्ठला, अरे सगळ्या गाईंना हे चांगला चारा देतात तर मी दूध देत नाही, म्हणून हिला चांगला चारा का नाही, हिची काय चूक आहे रे. म्हणून देवा मी यांना म्हटलं की ही गाय दूध देते, या गाईला दूध येऊ दे रे देवा. आणि असं म्हणून गायींचं दर्शन घेतलं. खाली धार काढायला वागले. त्या ठिकाणी त्यांनी पहिलं चारा आणि कुट्टी टाकली आणि खाली बसले आणि दूध काढायला लागले. आणि जसं त्यांनी दूध काढायला सुरुवात केली ना, अक्षरशः कधीही दूध न देणारी गाय त्या ठिकाणी बाळूमामांना तिने दूध दिलं आणि लाडाने त्यांच्या जवळ येऊन त्यांचा अंग चाटायला लागले. आणि हे सगळं पाहिल्यावर त्याला काही राहावे ना, इकडे इकडे, खरंच या गायने दूध दिलंय. ते म्हणाले अहो ते बाळ छोट होतं, पण तुम्ही माहितीये तरी काही कसं म्हणताय, तिने गाय दूध कधीच दिलं नाही त्या गायने दूध, आणि आता कशी देईल. अगं खरंच दूध दिलंय. आणि बाहेर आणलं, बघती तर काय खरंच त्या गायीने दूध दिलं होतं. त्यांचे बोट मात्र तेव्हा तोंडातच होते. म्हणजे संत देखील मातेच प्रमाणे संत बाळूमामांनी देखील अगदी मातेप्रमाणे त्या गायीला प्रेमाने तो चारा, ती मका
खाऊ घातली आणि ती गाय सुद्धा नडीवारपणे त्यांच्या जवळ येऊन त्यांचा अंग चाटायला लागली, त्यांच्या अंगावरती चढायला बघू लागली. हे तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. गावी प्रेम भाते, गावी प्रेम भाते, गावी प्रेम भाते, गावी प्रेम म्हणजे संत बाळूमामाने त्या गायीला प्रेमाने चारा खाऊ घातला आणि ती गाय देखील त्यांच्या जवळ नडीवारपणे आली. म्हणजे एवढे संत देखील कृपावंत आहे. आता मी किती वेळ झाले बघते, मध्ये विठ्ठल आलाय, मध्ये भजन आलंय, मध्ये चरण आलंय, तुम्ही टाळी वाजवू, नामस्मरण करीना. आता प्रत्येकाने वर हात करायचे, प्रत्येकाने करा की मावशीवर हात. आणि मोठ्या आवाजामध्ये, एकदम मोठ्या आवाजामध्ये, पुतळाबाईंना देखील आवाज गेला पाहिजे, एवढ्या मोठ्या आवाजामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचंय. प्रत्येकाने वर हात करायचे. जे जे वर हात करणार नाही त्यांना कोरोना पुन्हा येऊन गाठणार बर का. चला, विठोबा रखुमाई, तुम्ही प्रत्येकाने अगदी सुंदर प्रकारे भजन देखील केलं, टाळी देखील वाजवली.
परंतु मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले. तिथं मागं बसलेले हातच वर केले नाही. त्यांना वाटलं आम्ही महाराजांना पशी. तुम्ही म्हणाला असं कस काय बरं? त्यांना वाटलं आम्ही महाराजालाच पशीला. आम्ही त्यांनी सांगून पण टाळच नाही वाजले. पण तसं तुम्ही येण्यात नाही, गळ्यात असतो. गळ्यात गळ्यात पण तुम्ही मात्र एकदम सुंदर प्रकारे नामस्मरण केलं. अहो आता ते कीर्तनाला येऊन त्यांनी टाळी नाही वाजवली तर माझं काय जात? तर त्यांचं काय माझं काय जातंय? त्यांचं जातंय ना. त्यांनी एवढं लांब पर्यंत कीर्तनामध्ये येऊन देखील नामस्मरणच केलं नाही. बरं एक असाच गडी बस स्थानकावर थांबलाय आणि योग कोणता माणूस काय माहित नाही, नुसतं त्याच्या हातावर टाळी देऊ देऊ हसत मी कंडक्टरला पशीला, मी कंडक्टरला पशीला, जी मोठमोठ्याने हसत. बाकीच्यांना काही धोरणच कळलं की अरे हसतोय का म्हणून ह्यो गडी, याला झालंय तरी काय, कंडक्टरला ह्याने काय फसलं, कंडक्टरला काय फसलं. त्यातील एक जणाला लईच प्रश्न पडला. जाऊन विचारलं, का हो एवढं तुम्ही हसताय, एवढं तुम्ही म्हणताय की मी कंडक्टरला फसलं, केलं काय असं तुम्ही? एवढं हसायला आणि एवढं कंडक्टरला फसवायला केलं काय तुम्ही? ते म्हणाला मी लय फसले कंडक्टरला, हा विचारूच नका. पुन्हा हसला. ते म्हणाले सांगा तरी. ते म्हणाले बरं ऐका, अहो मी हितून नगरचं तिकीट काढलं, नगरहून जामखेडचं तिकीट काढलं बरं का, जामखेड पर्यंतच, आणि मी गेलोच नाही. 500 रुपये दिले पण मी गेलोच नाही. लय फसिलं मी. आणि पुन्हा हसायला. कंडक्टरचं काय गेलं बरं याच्यामध्ये? 500 रुपये दिले त्याच नाही गेलं, उलट ह्याच गेलं. परंतु तेव्हाच्या कीर्तनामध्ये असणाऱ्या काही मंडळी नाही, कळालंच नाही. पण तसं तुम्ही समजून अगदी छान प्रकारे भगवंताचं नामस्मरण केलं. विठ्ठल विठ्ठल पुन्हा तुम्ही वादविवाद करू नका. वादविवाद करून भेटतं तरी काय आपल्याला? काहीच भेटत नाही. वादविवाद केल्याने उलट माणसांमध्ये वहीर वाटतो. काही माणसांना अटॅक येतो, झटका येतो, माणसं मरतात देखील त्या वादापायी. पण वाद करायचं सोडतात का? नाही. पैसे जातो, वेळ जातो, अटॅक येतो, झटका येतो, एवढं होत असताना कशाला करतात तो तुम्ही वादविवाद? आणि वादविवाद करून भेटतं तरी काय? तर काहीच भेटत नाही. अहो वादविवाद करूच नका, परंतु वादविवाद झाला तरी तो मिटवायचं काम करा. का? ते तुमच्या हिताच आहे. मी सांगते का हे तुम्हाला? नाही. समर्थ रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात, जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप हारे, आणि तुटे वाद संवाद तो हितकारी. वा, मावशीसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे वादविवाद होऊनच देऊ नका, परंतु झाला तरी तो मिटवण्याचं काम करा. का? हिताच आहे ते तुमच्या. अहो पण आज आपण त्यांनी आरा म्हटलं की लगे आपण कारा म्हणायचंय, ह्यानी हात उचलला की ह्यानी दगड उचलायचा. काय भेटतो? काही नाही. उलट आपणच वादविवाद केल्यावर पैसे कोणाला येतो? वकील साहेबांना. आणि विश्वास नसेल तर विचारा यांनी. आपल्याला काय भेटतं का? तर नाही. आपलंच सगळं त्यांना जातं. म्हणून वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. अहो तंटा तुमचा माझा, याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठंतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. विठ्ठल विठ्ठल
मनामध्ये सुविचार धरा, चांगल्या प्रकारे वागा. अहो काय सुविचार आहे संतांजवळ, अफाट सुविचार. हो संत तुकाराम महाराज, त्यांची म्हैस एकदा मंबाजी बुवांच्या बागेमध्ये गेली. हे मंबाजी बुवांना जसं कळलं की अरे त्यांची म्हैस बागेमध्ये गेली आपल्या, म्हणून त्या ठिकाणी तिने नासधूस केली, आपला चारा ते सगळं खाल्लंय. लगेच तुकाराम महाराजांना बोलून घेतलं, काठीनं मधाडून काढलं, नको नको ते उडव मारलं. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज एक शब्द बोलले नाही. त्याच रात्री तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं गावात, आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हटल्यावर कोणीच घरी थांबत असायचं का? नाही. विशेष तर मंबाजी बुवा, ते तर पुढे बसून कीर्तन ऐकायचे, तेच त्या दिवशी गैरहजरी. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की अरे दररोज आपल्या कीर्तनाला येणारे, दरवेळेस आपल्या कीर्तनाला येणारे, आज कीर्तनात गैरहजर. घरी जायचं ठरवलं. कीर्तनाची वेळ मात्र झाली होती, तरी ते म्हणाले तुम्ही भजन करा. मंबाजी बुवांच्या घरी गेले. गेल्यानंतर बाहेरून आवाज दिला, मंबाजी बुवा, मंबाजी बुवा. काही सांगायचं. आतमध्ये जाऊन पाहिलं तर ते पलंगावरती झोपले होते. त्यांनी विचारलं का हो मंबाजी बुवा, काय झालं? ते म्हणाले हातपाय लय दुखायले. ते म्हणाले असं, बरं मी तुमचे हातपाय चेपून देतो, पण याल ना माझ्या कीर्तनाला, ऐकाल ना हो मंबाजी बुवा माझं कीर्तन. एवढा सुविचार संतांजवळ आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला सुविचार घ्यायचा. मी मग देखील सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. म्हणजे फक्त संतांजवळच सुविचार आहे, बाकी कोणाजवळ आहे का? नाही. आणि ज्यांच्याजवळ सुविचार आहे ते संत आहेतच आहेत. जर असं नसतं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणले असते की नाही, वकील तेथे विवेका, महाराज तेथे विवेका, न्यायाधीश तेथे विवेका, कलेक्टर तेथे विवेका, म्हटले असते की नाही? पण ते म्हणलेत का? नाही. सुविचारच नाहीये. सुविचार ज्यांच्या जवळ आहेत त्यामध्ये संत आहेत, आणि हे आपण प्रमाणासहित देखील पाहिलं. विठाला विठाला. अहो आज आपण मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे मातांनी. आपण टीव्ही पुढे बसल्यावर आपले मुलं कस काय बरं शिवाजी होणार, कस काय संत होणार, कस काय मोठे होणार? नाही होणार. अहो आपलं बाळ जर चुकत असेल ना, कडकपणे वागा ना, द्या ना शिक्षा आपल्या बाळाला, खवळा मारा. अहो हा संदेश आपल्याला राजमाता हिने देवींनी देखील दिलाय. अहो ज्या वेळेस त्यांचा मुलगा कोण अहिल्यादेवींचा मुलगा कोण? मालेला. आणि ज्यावेळेस ते आपल्या राज्यामध्ये प्रदक्षिणा करत होते त्यावेळेस ते रथ एकदम वेगाने चालला. अहो पुढं गाय आली आणि ती गाय मात्र पळत गेली, परंतु तिचं बाळ एकदम छोट होत, वासरू. ते रथाखाली मारलं गेलं. त्याच वेळेस मागून अहिल्यादेवींचा रथ येत होता. कोणी केलं विचारलं, सांगना का? अहिल्यादेवींचा मुलगा होता, मालेराव होते. कस काय सांगणार? त्यावेळेस विचारतायत तरी सुद्धा समजलं की असं केलंय. आणि त्यावेळेस मग त्यांनी लगेच मालेरावांच्या पत्नीला जाऊन विचारले की अहो जर कोणी कोणाचं बाळ मारलं तर त्याला काय शिक्षा देण्यात येईल? त्यावेळेस त्या म्हणाले की त्याला देखील मारण्यात यायला हवं, त्यांनी एका आईपासून आपलं लेकरू वेगळं केलंय म्हणून. ऐकलं, दरबारामध्ये बोलवलं आणि सांगितलं ज्या प्रकारे मालेरावांनी त्या वासरूचा वध केला ना, त्याच प्रकारे मालेरावांना देखील शिक्षा देण्यात येईल. मग काय, कोणीच पुढे येईना, कोणीच म्हणाला की आम्ही तिकडे सोडून येऊ. परंतु नंतर काही जणांनी त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी वासरू मयत झालं होतं, त्या ठिकाणी मालेरावांना ठेवण्यात आलं. शेवटी रथ तयार करण्यात आला आणि विचारलं कोण बसतंय रथावर? कोणीच होकार देईना. अहिल्यादेवी खोळतायत, म्हणतायत रथावर कोणतरी बसा,
कोणीच ऐकणार. शेवटी अहिल्यादेवीने आपल्या मुलाला शिक्षा देण्यासाठी स्वतः त्या रथावरती बसल्या. रथ चालवला. जसा जवळ रथ आला ना तशी तीच गाय आडवी आली. सर्वजण म्हणाले की अहो, ही गायच म्हणते की तुम्ही मारू नका. पुन्हा ते म्हणाले नाही नाही, या गायीला साईडला करा, साईडला घे. पुन्हा धावत रथ आणला. पुन्हा गाय आडवी झाली. त्यावेळेस सगळे म्हणाले की अहो, या गायीला देखील वाटतंय की ज्या प्रकारे तिचं बाळ तिच्यापासून वेगळं झाले ना, त्या प्रकारे तुमचं नको व्हायला, तुम्ही ऐका. आणि सगळ्यांनी असं सांगितल्यामुळे अहिल्यादेवीने ऐकलं. म्हणजे एवढ्या थोर अहिल्यादेवी होत्या आणि त्यांच्याकडून आपण ही शिकवण देखील घेतली पाहिजे की अरे आपलं बाळ जर काही चुकीचं वागत असेल ना तर आपण देखील त्या बाळाला शिक्षा दिली पाहिजे, खवळलं पाहिजे. हीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. विठ्ठल विठ्ठल. अहो, परमेश्वराने दिलाय ना एवढं सुंदर देह, तर चांगल्या प्रकारे जगा, चांगलं वागा. हे जीवन भेटलं असताना अहो आज छोट्या छोट्या कारणांना हा कोट्याधीश रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा देह आपण टाकून देतो. आत्महत्या करतो. कुठं 10वी मध्ये कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या, तर कुठं आई वडिलांनी मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या, कुणी कुठं काही खोवळं म्हणून आत्महत्या. काय कारण आहे तो? तुम्ही आत्महत्या कशाला करता? काय म्हणतो आत्महत्या करून? काही नाही. एवढं सुंदर देह दिलाय ना भगवंतानी, तर जगाना चांगल्या प्रकारे. अहो, या जीवनामध्ये आपल्याला करायचं काय? या जीवनाचं सार जाणून घ्या, चांगलं कर्म करा, चांगलं वागा आणि जीवन सुंदर प्रकारे तुम्ही जगा. अहो, अनंत पाटील देखील एका ठिकाणी सांगतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. अहो, या जीवनाचं तुम्ही सार जाणून घ्या. सार जाणून घेऊन चांगल्या प्रकारे जीवन जगा. या जीवनातील आनंद घ्या आणि उगाच आत्महत्या करू नका. चांगलं कर्म करा, चांगलं वागा आणि आपण कशासाठी जन्माला आलोय हे देखील जाणून घ्या. विठ्ठल विठ्ठल. वेळ झाला की हाय वेळ हाय ना? बर. विठ्ठल विठ्ठल. अहो, आज मनामध्ये चांगलं वागा तुम्ही दुसऱ्यांसोबत, कारण की आपल्याला जर कोणी चांगल्या प्रकारे वागत असेल ना, उगीच त्याला वाईट म्हणण्यात काहीच अर्थ नाही. अहो, काय विचार होते हो या राजांचे? काय थोर, जो जसा वागत त्याच प्रकारे ते तसं वागायचे. अहो, छत्रपती शिवाजी महाराज नाव ऐकलं तरी अंगावरती शहारे येतात. त्यांनी आपल्या राज्यासाठी नको नको तेवढा तो नाच प्रयत्न केले. अहो, ज्यावेळी छत्रपती शिवरायांना कळलं ना आज आपल्यामध्ये कोणामध्येच विश्वास राहिलेला नाहीये, चांगला विचार राहिलेला नाहीये, आज भावा भावामध्ये विश्वास राहिलेला नाहीये, बहिणी भाऊ मध्ये विश्वास राहिलेला नाहीये, नवरा बायको मध्ये विश्वास राहिलेला नाहीये, कोणामध्येच विश्वास राहिलेला नाही. टाळ कार्याचा गायकावरती विश्वास राहिलेला नाहीये, कीर्तनकाराचा पखवाजावर विश्वास राहिलेला नाही, ग्रामसेवकाचा सरपंचावर विश्वास राहिलेला नाहीये, वकिलाचा न्यायाधीशावर विश्वास राहिलेला, कोणाचाच कोणावरती विश्वास राहिलेला नाहीये. परंतु या मातीमध्ये असा एक राजा झाला की त्याच्यावरती दुश्मनांचा देखील विश्वास होता, ते म्हणजे छत्रपती शिवराय. अहो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहगडावरती होते त्या ठिकाणी असताना त्यांना कळलं की अरे आपल्या पुण्यातील लाल महालावरती शाहिस्तेखानाने ताबा केला. अहो, तेव्हा औरंगजेब
त्यांनी आपला मामा शाहिस्तेखानाला बोलवून घेतला होता आणि सांगितलं की अरे शाहिस्तेखाना, तुला हवं तेवढं सैन्य दे, हवं तेवढं सैन्य दे, हवं तेवढे अस्त्र शस्त्र, हत्ती घोडे उंट सगळं दे तुला पाहिजे तेवढं, परंतु तो पुण्यातील लाल महाल आपल्याच ताब्यात करून. असं सांगितल्यावर मग काय शाहिस्तेखान लाखोच्या संख्येमध्ये फौज घेऊन त्या ठिकाणी लाल महालाकडे निघाला. पूर्ण पुण्यातील लाल महालाला वेढा दिला आणि आतमध्ये राहू लागला. आतमध्ये राहतोय, खातोय, पितोय, घुरतोय, नाचतोय, बायकांना नाचतोय, स्त्रियांची आबरू लुटतोय. हे जसं छत्रपती शिवरायांना कळलं ना, त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले. काय करू काय नाही करू काही कळेना. नुसतं रात्रभर विचार करत राहिले की अरे कशा प्रकारे या शाहिस्तेखानाला हकलवता येईल. म्हणून डोळ्याला डोळा नाही लागला, रात्रभर विचारतोच त्याचा. शेवटी एक युक्ती सुचली की अरे आपण खोटी लग्नाची वरात काढायची, त्यामध्ये खोटा नवरदेव म्हणजे आपला मावळाच तयार करायचा. वराड मंडळी हे देखील आपले मावळेच असणार. आणि असं करून अर्ज घेतला, मागणी पत्र घेतला आणि आतमध्ये प्रवेश केला. ठरवलं होतं की अरे जसे रात्रीचे 12 म्हणजे चंद्र माथ्यावरती येईल ना तसा आपण हल्ला करायचा. आता चंद्र माथ्यावरती येणं म्हणजे रात्रीचे 12 वाजणे. आता गडाय तवा होते का? नाही. तेव्हा सूर्य माथ्यावरती आला म्हणजे दुपारचे 12 वाजले आणि चंद्र माथ्यावरती आला म्हणजे रात्रीचे 12 वाजले. मग काय शेवटी रात्रीचे 12 वाजले आणि प्रत्येक सैन्य एकमेकाशी झुंज घेऊ लागला. तलवारीचा खणखणाट झाला. जो तो आवाज घुमत होता. शाहिस्तेखान मात्र रात्री घुरत होता. उठला की अरे माझी झोप कोणी मोडवली, कोण असं करतय, म्हणून दरवाजातून बाहेर जाऊन बघणार तर काय समोरासमोर शिवाजी महाराजांची आणि शाहिस्तेखानाची नजराना नजर झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज डोळे लालबुंद झाले, हातामध्ये तलवार आहे. हे सगळं पाहिल्यावर मात्र शाहिस्तेखानाला कळलं आता आपण वाचू शकत नाही. इकडे बघतोय तिकडे बघतोय काही सुचेना. शेवटी एकटा खिडकीकडे लक्ष गेलं, त्याच खिडकीतून उड्या मारण्याचं ठरवलं आणि उडी मारत असताना जे काही बोटे त्या खिडकीमध्ये होते ना त्याच बोटांवर छत्रपती शिवरायांनी वार केला. रक्ताची चिरकांडी उडाली आणि त्याच वेळेस शाहिस्तेखानाची बहीण बोलते, भैया मेरी बेटी को बचाओ, भैया मेरी बेटी को बचाओ. एवढं सगळं रक्ताची चिरकांडी उडाली तर छत्रपती शिवरायांनी आपले बोट कापले. या अवस्थेमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांना तो म्हणतोय, शाहिस्तेखान म्हणतोय की अरे बहना डरो मत, अरे बहना डरो मत. वो शिवाजी के लोड़ में वो तो नारी को हाथ नहीं लगाते, तुम सिर्फ भागो. इतका विश्वास माझ्या राजावरती आणि तो विश्वास आपण देखील कमवला पाहिजे. अहो त्या राजावरती घरातल्यांचा विश्वास होता ठीक आहे, प्रजेचा विश्वास होता ठीक आहे, दुश्मनांचा पण विश्वास छत्रपती शिवरायांनी कमवला होता. मी नाही म्हणत तुम्ही दुश्मनांचा पण विश्वास आपल्यावरती कमवा, नाही, पण घरातल्यांचा पण असावा विश्वास, तो पण आज आपल्यावरती राहिलेला नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आपण आई वडिलांची सेवा करावी, कारण की आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व सामावलं, संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. तुम्ही म्हणला की काही सांगते आई वडिलांच्या चरणाजवळ आणि संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड नाही. परंतु ऐका, ज्या वेळेस गणपती रायांमध्ये आणि गणपतीचे भाऊ कोण
कार्तिकेय. गणपती आणि कार्तिकेय मध्ये भांडणं झाले की अरे मीच पहिलवान, मीच श्रेष्ठ, मी मोठा म्हणून मीच बलवान. अगदी छोटे भांडणं झाले. शेवटी प्रत्येकाला विचारलं की का हो नंदीबाई, सांगा बरं मी श्रेष्ठ की तो श्रेष्ठ? अहो तुम्ही दोघं पण मला समानच. प्रत्येकाकडून हेच उत्तर भेटलं. शेवटी आई वडिलांकडे जायचं ठरवलं. बरं गणपतीचे आणि कार्तिकेयचे आई वडील कोण? वडील कोण? शिवशंकर. आणि आई पार्वती माता. त्यांच्याकडे जायचं ठरवलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारलं काय मी श्रेष्ठ ना, मी मोठा म्हणून मीच बलवान ना? कार्तिकेय म्हणा. तेवढंच गणपती नाही नाही मीच श्रेष्ठ आहे, मीच पहिलवान, मीच बलवान आहे. अगदी छोटेच. त्यावेळेस मग काय कळा ना की अरे दोन्ही आपलेच मुलं. काय सांगावं, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तर यांच्यामध्ये वादविवाद सुरूच राहील. शेवटी नारद मुनींना बोलवून घेतलं. विचारलं की कोण श्रेष्ठ या दोघांपैकी? नारद मुनी म्हणाल्या विचार करायला वेळ द्या. तोपर्यंत यांचं तेच सुरू. नंतर सांगितलं की जो कोणी पहिल्यांदा या पृथ्वीला, या ब्रह्मांडाला पहिल्यांदा प्रदक्षिणा घालून येईल तोच श्रेष्ठ. असं म्हणल्याबरोबर हे शब्द जसे कार्तिकेयांच्या कानावरती पडले ना, लगेच मोरावरती स्वार झाले आणि उडत निघाले. परंतु गणपतींकडं आपला छोटासा पेटुकला उंदीर मामा, त्याच्यावर बसून ब्रह्मांडाला कशी प्रदक्षिणा घालणार? काही सूचना. तिकडं कार्तिकेय ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालणे येते ह्याची भीती. शेवटी पुढे आई वडील दिसते. त्या ठिकाणी गेले, त्यांना साष्टांग नमस्कार केला, अष्टांग नमस्कार केला, आपले 8ही अंग जमिनीला टेकवून नमस्कार केला आणि आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. 1 नाही 2 नाही 3 प्रदक्षिणा घातल्या आणि पुन्हा आपल्या उंदीर मामा सोबत येऊन खेळत बसले. तेवढ्यात कार्तिकेय तिकडून आले आणि ते म्हणाले की मीच जिंकलो. अरे गणपतीला माहित होतं की मीच जिंकणार म्हणून तो निघलाच नाही आपल्या वाहनावर बसून, म्हणून मीच जिंकलो. सर्वांना काही कळलं. ते म्हणाले हा कार्तिकेय जिंकला आणि असं म्हणून विजय त्याची माळ गळ्यामध्ये घालणार. तेवढ्यात गणपती बाप्पा पुढं आले. म्हणाले की कस काय असं? कार्तिकेय ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून आला, परंतु त्याच्या आधी मी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घातली. मी 1 नाही 2 नाही 3 प्रदक्षिणा घातल्या. हे ऐकल्यावर कार्तिकेय म्हणाला अरे तू निघलाच नाही, तू प्रदक्षिणा घालायला निघलाच नाहीस तर कस काय 3 प्रदक्षिणा झाल्या? त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतात की आई वडिला तुम्हीच सांगा की आपल्या आई वडिलांच्या चरणी संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं असतं आणि मी तुम्हाला 3 प्रदक्षिणा घातल्या म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला घातल्यासारखं आहे की नाही? त्यावेळेस सर्वांनी म्हटले हो हो आणि त्या ठिकाणी विजेते झाले गणपती बाप्पा. अहो आपल्याला त्यावेळेस आता आपल्या छोट्या मोठ्या आता काय आताच्या काळात कोणाला पण मोठ्यांचंच पटत, कोणाला पण मोठ्यांचंच पटत. म्हणून अधिकारी नाही पुढारी नाही डायरेक्ट देवाने देखील सांगितलेलं म्हणजे आपण देवाचं तरी ऐकू ना, देव सगळ्यात मोठा आहे म्हटल्यावर. अहो आपल्या गणपती बाप्पांनी देखील सांगितलंय की अरे आपल्या आई वडिलांजवळच, आई वडिलांच्याच चरणी संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. म्हणून त्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा. विठ्ठल म्हणून तुम्ही आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या सेवेतील आनंद घ्या. आणि आई वडिलांच्या सेवेत किती आनंद आहे अफाट, जो शब्दात सांगता येणार नाही. अहो तुम्हाला कधी निरीक्षण केलंय का हो, आपल्याला आपले वडील खांद्यावरती का बरं घेतात? तर त्याचं कारण एकच आहे की त्या वडील जेव्हा आपल्या बाळाला
खांद्यावरती घेतात ना, तेव्हा ते भगवंताला हात जोडून फक्त एवढंच म्हणतात की अरे देवा, जे मी आजपर्यंत पाहिलं नाहीये, जे मी आजपर्यंत बघू शकलो नाहीये, ती एवढ्या लहान वयामध्ये असताना माझ्या मुलांनी बघावं म्हणून वडील आपल्या मुलाला खांद्यावरती घेतात. आणि आई देखील का बरं घेते, तर ती देखील हेच म्हणते कडेवरती घेतल्यावर की देवा, मी जे या वयामध्ये आता पाहते ना, त्या लहान वयामध्ये असणाऱ्या माझ्या मुलांना पाहावं म्हणून आई आपल्या बाळाला कडेवरती घेत असते. एवढं अफाट प्रेम आपल्यावरती आपले आई वडील करत असतात. त्यांच्या प्रेमाचा आपण मोल ठेवायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांच्या सेवेतील आनंद घ्यायला पाहिजे. अहो वडील हे आकाशापेक्षा देखील उंच आहे आणि आई पृथ्वीपेक्षा देखील मोठी आहे, म्हणून तुम्ही त्या आई वडिलांची सेवा करा. अहो आई आपल्याला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवते आणि आपल्याला किती त्रास होता हे विसरून जाऊ आपल्या बाळाला जन्म देते, ती आई आहे. आणि वडील देखील कमी आहेत का? नाही, वडील देखील आपल्या बाळावरती तेवढंच प्रेम करतात जेवढं आपल्या बाळावरती आई प्रेम करते. अहो आपल्याला 4 भिंतीच्या आत आपल्याला जेवायला करून देणारी आई दिसते. अहो त्या आईला देखील काय कित्येक वेळा चटके बसतात, परंतु ते करण्यासाठी लागणारं सामान आणणारा ना तो बाप असतो. त्या बापाला देखील आपण बघितलं पाहिजे. आई खूप श्रेष्ठ आहे, पण आई एवढेच वडील देखील आहेत. अहो ज्यावेळेस आपल्या बाळाला लागतं ना, दुखतं, त्यावेळेस पलंगावर बसून अगदी चिंतेने जीव की प्राण एक करून त्या बाळाला मलमपट्टी करणारी आई आपल्याला दिसते. आईचं पण गुणगान खूप थोर आहे, आई पण खूप थोर आहे, परंतु त्या दवाखान्याचं बिल भरण्याकरिता जो राब राब राबतो ना, हाडाची काढा करतो, रक्ताचं पाणी करतो ना, तो पण बापच असतो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या आई वडील दोघांची देखील सेवा केली पाहिजे, त्यांच्या सेवेतील देखील आनंद घेतला पाहिजे. अहो आताच नाही, मोठे लोक श्री राम प्रभू, अहो ज्यावेळेस त्यांना 14 वर्षाचा वनवास भेटला ना, त्यावेळेस रडणारी कौशल्य आपल्याला दिसते, परंतु माझा राम चाललाय म्हणून राम 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 म्हणून जीव त्यागणारा पण दशरथ आपण बघितलाय का? तर नाही. अहो ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म हा कैद खाण्यामध्ये झाला, त्यावेळेस वेदनेने तडफणारी आपल्याला देवकी दिसते, पण अरे माझ्या कृष्णाला काही नाही झालं म्हणून अहो बाहेर विजेचा कडकडाट सुरू आहे, मुसळधार पाऊस येतोय, वारा सुटलाय आणि या अवस्थेमध्ये माझ्या कृष्णाला काय होऊ नये म्हणून नाकातोंडापर्यंत पाणी आलेलं सहन करून गोकुळात सुखरूपपणे पोहोचवणारा आपण वासुदेव देखील बघायला पाहिजे. अहो आपण आई वडिलांची दोघांचीही एका विचाराने एकदम समान सेवा केली पाहिजे आणि त्यांना कधी वृद्धाश्रम दिसेल असं केलं नाही पाहिजे. त्यांना आपल्या जवळ ठेवून त्यांच्या सेवेतला आनंद घ्या, आनंद घ्या. आणि आता मला यायला उशीर झाला, नेमकी त्या दिवशी जो रस्ता होता तो माहितीचा होता, परंतु तरी देखील काही जणांच्या सांगण्यावरून वाटलं की अरे इकडून चांगलं, पण परांडाकडून आलं आणि त्यामुळे उशीर